पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे अपघाताच्या घटनेनंतर विदेशी दारूची मोठी तस्करी उघडकीस आली। विहामांडवा गावातील संभाजी चौकात एका इनोव्हा कारने मोटरसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला होता। या अपघातात मोटरसायकलस्वार असलम नसीर शेख हे जखमी झाले असून घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। पोलिसांनी इनोव्हा कारची झडती घेतली असता कारमध्ये गोवा राज्यातील विदेशी दारूचे तब्बल 32 बॉक्स आणि मोठ्या प्रमाणात मोकळ्या बाटल्या असा एकूण 1,55,530 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। यामध्ये 15 लाख रुपये किमतीची इनोव्हा कारही आहे। या प्रकरणी कारचालक बाळू बाबाराव बहिरवाळ याच्या विरोधात कारवाई करण्यात आली असून पाचोड पोलीस अधिक तपास करत आहे। सिद्धार्थ मगर, एमसी न्यूज पाचोड, पैठण। आज दिनांक 21/7/2026 रोजी साधारण 4:30 वाजेच्या सुमारास विहामांडवा येथे एक इनोव्हा कार क्रमांक MH12GZ1777 ही भरधाव वेगाने जाऊन आणि तिने संभाजी चौक विहामांडवा येथे दुचाकी वाहनास धडक देऊन आणि वाहन चालकास जखमी केल्याबाबत माहिती मिळाल्याने तत्काळ त्या ठिकाणी विहामांडवा चौकीचे हवालदार ब्राह्मणदेव व पोलीस कॉन्स्टेबल राठोड यांना रवाना केले असता सदर इनोव्हा कार चालक याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्याचं नाव बाळू बाबाराव बहिरवाळ राहणार घोसापुरी जिल्हा बीड असे सांगितल्याने सदर इनोव्हा कारची पाहणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीचे विदेशी मद्य आढळून आले। तरी सदरची कार ही पोलीस ठाणे येथे आणून जप्त करून आणि पंचनामा केला असता एकूण 16,55,530 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। पुढील गुन्हा दाखल करून पुढील अधिक तपास चालू आहे। सर, या संदर्भामध्ये बाहेर नागरिकांमध्ये चर्चा अशी आहे की सदरची कारवाई ही शेवगाव पोलिसाची आहे। आपण काय सांगाल? हा खाकीचा वाद आहे का हद्दीचा वाद आहे? नेमका त्या संदर्भात काय सांगाल? असा कुठल्याही प्रकारचा वाद नाही। सदरची घटना विहामांडवा चौकी येथे घडली असून पाचोड पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आहोत। नागरिकात ही चर्चा आहे त्या संदर्भात फक्त म्हणजे प्रॉब्लेम काम खाकीचीच आहे।